उद्धव साहेबांनी काढला असता। संजय राऊत बोलत होते आणि आत्ताची एक महत्त्वाची अपडेट येते भाजपच्या गोटातून। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे असं समजतंय। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत। 1 जुलैला त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे। वरळी डोम येथे 1 जुलैला सकाळी 11 वाजता अधिकृत घोषणा केली जाईल। भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती आणि आता रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत आणि 1 जुलैला त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे। वरळी डोम येथे 1 जुलैला सकाळी 11 वाजता ही अधिकृत घोषणा केली जाईल। यासाठी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, आता रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे, काय अपडेट्स मिळत आहेत अधिकचे? भाजप प्रदेशाध्यक्षाच्या निवडणुकीच्या याच्यासाठी जे विशेष निरीक्षक आहेत ते आपल्याला येताना पाहायला मिळेल। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे 30 जून रोजी येतील आणि त्यानंतर या संदर्भातली नियुक्ती जी आहे ती आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळेल। एकूणच 1 जुलै रोजी रवींद्र चव्हाण हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतील। वरळी डोम येथे हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जो आहे, जंगी कार्यक्रम, शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडनं देखील आपल्याला होताना पाहायला मिळेल। एकूणच भाजपचे सगळे पदाधिकारी असतील हे देखील आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील। 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वरळी डोम येथे आपल्याला हा कार्यक्रम पार पडताना पाहायला मिळणार आहे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष, नवे प्रदेशाध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण हे आपल्याला होताना पाहायला मिळेल। नक्कीच अभिषेक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीच्या नावाची चर्चा सुरू असताना आता रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। 30 जूनला रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्ज भरला जाईल आणि 1 जुलैला त्यांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर केली जाणार आहे। वरळी डोम येथे 1 जुलैला सकाळी 11 वाजता याची अधिकृत घोषणा होईल आणि यासाठी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्षपदी आता रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे। तर या निरीक्षक पदासाठी किरण रिजिजू हे नेमण्यात आलेले होते आणि आता त्यांच्याकडूनच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर होणार आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नावावर भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि याची अधिकृत घोषणा 1 जुलैला केली जाणार आहे। तर वरळी डोम येथे 1 जुलैला हा कार्यक्रम, ही अधिकृत घोषणा केली जाईल। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून।